अखंड हरिनाम सप्ताह सुवर्ण महोत्सव चांदाई एक्को तालुका भोकरदन जिल्हा जालना आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर जय मनाद राम गीता 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 वाजे गीता 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 वाजे जय मनाद गीता 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 हा वाजे जय मन गीता 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 वाचे जे म्हणते नाहे पुनरावृत्ति तया नरा नाहे नाहे पुनरावृत्ति तया नरा नाही पुनरावृत्ति तया नरा नाही पुनरावृत्ति तया नरा निधन भवात नित्याने भवात भगता अक्षर पनि जागर नित्याने भवात गुरु सुरे धनि 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 पद मापका पनि सा 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 व्रत तया नरा नाहे नाहे पुनर्व्रत व्रत दया नरा नरा तया नरा नाहे पुनर्व्रत नाहे पुनर्व्रत तया नरा
नाही नाही पुनर हृदय दया नरतया नरा नरा नाही नाही पुनर् तया नारा तया तया नाही तया नारा नाही पुनर्वृत्ती तया नारा वाचे नित्य नित्य वाच वदता अक्षर नित्य नेम वाच वदता अक्षर अक्षर भवसिंधुतर अर्धक्षणे भव निसग ग ग ग ग ग मगरि स स स मगरि स स स मगरि स मगरि स मगरि स भव निसग म प म ग म प द म प ग म रे ग स रे नि स नि स ग म प ग म प नि सा 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 भव रा भव जी भव भव सिंधु तरे अर्ध क्षणि भव सिंधु तरे अर्धक्ष निसग ग स ग म ग म प प म ग म प द प द प द म प ग म प नि सा द ग म प नि सा द ग म प म ग म प नि नि सा ग मगरे साने दब रे साने दब गरे साने दब मगरे समगरे सम भव सिंधुतर अर्धक्षणी भव शिवोत्तर भव सिंधुतर अर्धक्षण भव सिंधुतर तर 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 भव सिंधुतर भव भव सिंधुतर अर्धक्षण अर्धक्षण भव सिंधुतर भव सिंधु भव सिंधु भव सिंधुतर
भव सिंधू तरे अर्धाक्षणी अरे गम पम गरे गप दने साने तप दने सारे गरे सारे सारे गम पम रे म पदने सा ता 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 म पदने सा ता 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 म पदने सा ता 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 सारे गम पम गरे गप दने सारे तप दने सारे गरे सारे सारे गम पम म पदने सा ता 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 म पदने सा ता 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 म पदने सा ता 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 सारे गम पम गरे गप दने सारे तप दने सारे गरे सारे सारे गम पम गप दने सा ता 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 म पदने सा ता 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 म पदने सा ता 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 बाबा शिव नित्याने मगात वदताच नित्याने मगात वदता विठ्ठल 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 कुंडली कमरधरी विठ्ठल श्रीनाथ भगवान की जय महाराज की जय जगतगुरु महाराज की जय शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय रातुरेश भगवान की जय प्रभु रामचंद्र भगवान की जय पवन हनुमान की जय श्री भगवान बाबा की जय छत्रपति शिवाजी महाराज की जय बोल भारत माता की जय बोलो रे भाई सब संतन की गीता 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 वाचे जे म्हणती नाही पुनरावृत्ती तया नरा गीता 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 वाचे जे म्हणती नाही पुनरावृत्ती तया नरा नित्य वाचे वदता अक्षरे भवसिंधुत्तरे अर्धक्षणी
एका जनार्दनी जयाचा हा नेम, एका जनार्दनी जयाचा हा नेम, तया पुरुषोत्तम न विसंबे, तया पुरुषोत्तम न विसंबे. नित्यवाचे वदता अक्षरे भवसिंधुतरे अर्धक्षणी. समचरण सरोजम सान्द्रनीलाम्बुदाभं जगन्निहितपानिं मण्डनं मण्डनानां तरुण तुलसीमालां कंधरं कञ्जनेत्रं सदैधबलहासं विठ्ठलं चिन्तयामि. ज्ञानेषु भगवान् विष्णु निवृत्ति हरः सोपानो प्रत्यक्ष ब्रह्मा मुक्ताई ब्रह्मचित्कला. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. जोडून या कर चरणी ठेवी तो माथा, ठेवी तो माथा, परिसावी विनंती माझ्या पंढरीनाथा, परिसावी विनंती माझ्या पंढरीनाथा. चरणी ठेवी तो माथा, ठेवी तो माथा, परिसावी विनंती माझी पंढरीनाथा, परिसावी विनंती माझी. विनंती माझी पंढरीनाथा, विनंती माझी पंढरीनाथा. राम रघुनंदन राम राम, श्रीराम राम राम, भरताग्रज राम राम, श्रीराम राम राम, रणकर्कश राम राम, श्रीराम राम शरणं भव राम राम. मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानरायुधमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. नमस्ते वत्सले सदा मातृभूमे, त्वया हिन्दुभूमे सुखं वर्धितोऽहं. महामंगले पुण्यभूमि त्वदर्थे पतत्वेशकायो नमस्ते नमस्ते. तेरा वैभव अमर रहे मां, हम दिन चार रहे ना रहे. तेरा चल पावन हो मां, तन में सास बहे ना बहे. विठला 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 विठला, पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ राजुरेश्वर भगवान की जय. विठला विठला विठला. गीता 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 वाचे जे म्हणते नाही पुनरावृत्ती, तया नरा नित्य वाचे वदता अक्षरे भवसिंधू तरी अर्धक्षणी. प्राप्त प्रसंगी उपरोक्त विषयाला अनुसरून जमलेल्या सर्व सज्जन श्रोते मायबापांच्या संकीर्तन सेवेकरता निवडलेला अभंग प्रतिष्ठान प्रतिक्षेत्र निवासी शांतीब्रह्म श्री संत नाथ महाराज अर्थात एकनाथ महाराजांचा हा अतिशय सुंदर सटीक 3 चरणाचा आणि आजच्या प्रसंगाला अनुरूप म्हणजे मोक्षदा एकादशीच्या पवित्र पावन पर्व प्रसंगी आणि खऱ्या अर्थाने गीता जयंतीच्या या उत्सव पर्वावर निवडलेला आहे. विठ्ठला विठला 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 विठला. अभंग 3 चरणाचा आहे, नाथबाबांचा आहे आणि अभंगाचं मुख्य प्रतिपादन, अभंगाचा जो मुख्य हेतू आहे तो असा आहे की आजच्या अभंगामध्ये नाथबाबांनी गीता देवीच्या संबंधाने अर्थात माता गीतेच्या संबंधाने अतिशय सुंदर अशा प्रकारचं प्रतिपादन केलेलं आहे. त्या गीतेची महती प्रतिपादित करत असताना नाथबाबा असं म्हणतात की तिचं नाव जरी घेतलं गीता 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 वाचे जे म्हणती, नुसतं वाचेणी गीता शब्दाचा उच्चार झाला तरी नाही पुनरावृत्ती तया नरा, त्याचं जन्म मृत्यूचं चक्र अशा प्रकारे संपतंय. महाराज म्हणतात
नुसतं म्हणलं तरी जन्म मृत्यूचं चक्र संपतंय, परंतु नित्यानं जो त्याला त्या ठिकाणी पठन करतो, नित्यानं जो त्याला वदतो, त्याच्या जीवनात काय बदल होतो? भवसिंधू तरे अर्धक्षणी. अर्धक्षणामध्ये नित्य नियमानं गीतेचं पठन करणाराला, गीतेचं वाचन करणाराला, गीतेचं मनन करणाराला भव नदीतून तरुण जाण्यासाठी वेगळे सायास करावे लागत नाही. गीतेच्या नावाने पुनरावृत्ती संपते असं महाराज जरी म्हणत असले तरी या अभंगाकडे जात असताना दोन गोष्टी प्रकर्षाने फार महत्वाच्या समजून घेण्यासारख्या आहेत. नित्य वाचे वदता अक्षरे आणि एका जनार्दनी जयाचा हा नियम. शेवटच्या चरणातला नियम आणि दुसऱ्या चरणातलं पहिलं अक्षर नित्य, दोनही नियमाचेच संकेत त्या ठिकाणी दाखवितात. म्हणजे नियमाच्या संबंधाने दोनही अभंगाच्या चरणामध्ये सुंदर आणि सटीक प्रतिपादन केलेलं. याचा अर्थ गीतेचं पठन, गीतेचं उच्चारण, तिचं मनन, तिचं अनुकरण, अनुचरण हे नित्यानं होणं अतिशय गरजेचं असतं असं महाराजांचं म्हणणं आहे. या अभंगाकडे वळत असताना, अभंगावर बोलत असताना परिहार देणं गरजेचं आहे, अगत्याचं आहे. तो असा आहे, ऐतिहासिक दृष्ट्या पुण्यपावन पवित्र असलेल्या जालना जिल्ह्याच्या अंतर्गत येणाऱ्या भगवान राजुरेश्वराच्या सानिध्याने अतिशय भक्तिरसाने न्हावून निघालेल्या चांदई एको नावाच्या नगरामध्ये या 2020 सालातील सुवर्ण महोत्सव रूपी नामसप्ताह मोठ्या थाटामाटानं संपन्न होत असताना आजच्या तिसऱ्याच दिवसाची कीर्तनाची सेवा गावकरी, टाळकरी, माळकरी, सप्ताह संयोजन कमिटी, आयोजन कमिटी, नियोजन कमिटी या कार्यक्रमाला तनानं मनानं धनानं सर्व प्रकारानं सहकार्य करणाऱ्या सर्वच मंडळींच्या माध्यमातून माझ्या पामराच्या वाट्याला आलेली आहे. कार्यक्रमाच्या संबंधाने ज्यांनी संपर्कता बनवून ठेवली ते आदरणीय आमचे ढाकणे सर, गावातील भजनी मंडळी. या ठिकाणी या कार्यक्रमाला खऱ्या अर्थाने ज्यांच्या माध्यमातून एक वेगळ्या प्रकारचं वैभव येतंय. स्त्री कितीही सुंदर दिसत असली तरी शेवटी तिला सजवावं लागतं, दागिन्यांनी नटवावं लागतं. आणि म्हणून कीर्तनकार रूपी स्त्रीला सुंदर अशा प्रकारच्या स्वराच्या, तालाच्या, वैभव रूपी दागिन्यांनी नटवणारे हे अतिशय सुंदर, अद्भुत आणि अद्वितीय अशा असलेले गुणवान मंडळी. ताल सम्राट तालमनी आदरणीय आमचे श्रीही योगेशजी दादा, गायनाच्या साथीला असलेलं महाराष्ट्राचं स्वर वैभव आदरणीय भगवानजी बाबा, आदरणीय आमचे आटाळकर बाबा वारकरी शिक्षण संस्थेचे प्रमुख आमचे दादाजी महाराज पाटील, आताच ज्यांची सुरेल चाल आपण ऐकली, महाराष्ट्रामध्ये ज्यांचं एक वेगळं आगळं नाव आहे असे आदरणीय प्रकाशजी बाबा महाराज नागरे, उपस्थित गुणीजन मंडळी, चौकदार बाबा, विनेकरी बाबा, हार्मोनियम वादक, आत्ताच आजच्या कीर्तनाला मुद्दामून उपस्थित असलेले हरिभक्तीपरायण आमचे स्नेही असलेले बळीराम दादा महाराज ढाकणे, सोबतच विल्हाडीहून आलेले बरेच जण, पंचकृषीतून आलेले युवान वर्ग, मराठी हॉटपॉट या चॅनलच्या माध्यमातून या कीर्तनाला श्रवण करणारा श्रोतू वर्ग, त्यांचे सर्व शरद दादा असतील, अरविंद भाऊ असतील. आमचा आवाज तुमच्यापर्यंत अगदी योग्यतेनं, सटीकतेनं आणि स्पष्ट पोहोचावा या हेतूनं प्रयत्न करणारे आदरणीय आमचे सोमनाथ आबा हिवाळे आणि आमच्या तालुक्याचं वैभव, आमच्या जिल्ह्याचं वैभव, माझ्या पारमार्थिक वाटचालीतील महत्त्वाचे मानबिंदू अर्थातच आमचे आदरणीय विठ्ठलजी महाराज सिरसाट दादा. अजून कोणी राहिलं का? आता नावं तरी कोणाचे घ्यावं? मी का नवरी आहे का महाराज नाव घ्यायला? हा सुद्धा एक पेचच आहे, प्रश्नच आहे. महाराज नावं कुणाकुणाचे घ्यावं? बऱ्याच शब्दात कीर्तनाला कमी महत्व आहे, नावाला जास्त आहे. म्हणून महाराष्ट्राच्या मातीत देवाकरता कीर्तन करणारा आणि कधीच कोणाच्या नावाचा विचार न करणारा एकच वक्ता आहे. तसा पुन्हा होणे नाही, सांगण्यात मजा नाही, समजून घ्या. विठ्ठला विठ्ठल आता ठळक बातम्या संपल्या. आता सविस्तर वृत्त ऐका. अभंग 3 चरणाचा आहे, नाथबाबाचा आहे, अतिशय सुंदर आहे. कार्यक्रमाचं नियोजन दरवर्षी आपण करत असतो, कीर्तन आपण ऐकत असतो. मी नेहमीच सांगत असतो, सप्ताह किती वर्ष चालला हे महत्वाचं नाही, पण तो चालत असताना परिवर्तन किती घडलं हे महत्वाचं आहे. मी सांगत असतो कीर्तनाचं दुसरं नाव परिवर्तन आहे. मी सांगतो म्हणजे ते माझ्या पदरचं नाही, तरी कीर्तनाचे नि नटनाचे. माऊली असं म्हणतात, नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे, तेथे नावची नाही पापाचे ऐसे केले. कीर्तन संपलं की पाप केलं पाहिजे, पाप शिल्लक राहिलं नाही पाहिजे. पाप जर शिल्लक उरत असेल तर मला असं वाटतं चिंतन करायची गरज आहे. विठ्ठल विठ्ठल डोंगरेजी महाराज नावाचे एक फार मोठे
मोठे वक्ते होऊन गेले ते बाबा नेहमी आपल्या भागवतामध्ये बोलायचे. बाबांचे वाक्य थे. बाबा म्हणायचे की भागवत कथा चालू आहे, वक्ता बोलतोय, ऐकणारे ऐकतात. कितीतरी वक्त्यांनी कथा सांगितल्या आणि कितीतरी श्रोत्यांनी कथा ऐकल्या. वाक्य माझं बारकाईनं ऐका. राजा परीक्षितीला भगवान शुकदेवानी भागवत सांगितलं, बरोबर आहे. त्या राजा परीक्षितीला शुकदेवानी भागवत सांगितल्यानंतर शास्त्राचं प्रमाण असं म्हणतं 7 दिवसात राजा परीक्षितीचा उद्धार झाला. बरं का? किती दिवसामध्ये? 7 दिवसामध्ये गुरुजी राजा परीक्षितीचा उद्धार झाला. 70 वर्ष झालं भागवताच्या कथा चालू आहे. बोलणारा बोलतोय, ऐकणारा ऐकतोय. एकाही श्रोत्याला न्यायला विमान आलेलं ऐकणे चिंतनाचा विषय. डोंगरेजी बाबा म्हणायचे कथा कहने वाला कह देता है और सुनने वाला अगर सुनता है फिर भी बदलाव नहीं होता तो चिंतन करना चाहिए. या तो कहने वाला गलती कर रहा है फिर सुनने वाला. विठला विठला जर एवढ्या वर्ष कथा चालू असतील आणि एवढ्या वर्ष कथा चालून परिवर्तन होत नसेल तर विचार हा केला पाहिजे की एक तर सांगणारच चुकतोय, नाही तर ऐकणारच हुकतोय. आता सांगणाराने चिंतन करावं, ऐकणाराने चिंतन करावं, असा हा विषय. भगवान परमात्माने अर्जुनाला मोहाच्या फासातून बाहेर काढण्यासाठी जी गीता प्रतिपादित केली, अर्थात जी गीता उघड रूपानं सांगितली, त्या गीतेचा जन्म होऊन आज कितीतरी शतकं लोटतायत. मी दशकं म्हणत नाही, ती शतकं लोटून सुद्धा गीता आम्हाला फक्त गीता म्हणण्या इतकीच कळाली, त्याच्या पलीकडे कळाली नाही. हेच आमचं दुर्दैव आहे. विठ्ठल विठ्ठल आणि ते न कळणारं जे असतं ना, ते कळून देण्यासाठीच संत येत असतात. मी सांगत असतो नेहमी, या जगामध्ये जर आपण विचार केला तर फक्त भगवंताच्या आणि संताच्याच येण्याचा उद्देश ठरलेला आहे. अन्य जीवांच्या उद्देशाबद्दल सगळीकडे उदासीनता दिसून येते. काय दिसून येतं आपल्याला पहा. संत जेव्हा मृत्यू लोकामध्ये येतात तेव्हा उद्देश ठरून येतात, आणि भगवंत जेव्हा मृत्यू लोकात येतो तेव्हा उद्देश ठरून येतो. भगवंताच्या अवताराचं वर्णन श्रीमद भागवताच्या संबंधाने करत असताना 24 अवताराच्या कथा सांगितल्या. म्हणजे संख्येमध्ये 24, मी बोलतो ते कळतंय ना तुम्हाला. संख्येमध्ये 24 आणि वर्गीकरण त्याचं जे केलं, त्याचे क्रम जे पाडले, त्या क्रमामध्ये 6. किती? प्रकारामध्ये 6 आणि संख्येमध्ये 24. संख्येतले 24 अवतार भागवत उघडा आणि वाचून घ्या, तुमच्या लक्षात येईल. प्रकारातले 6 सांगतो, ऐका. अंश, अंशांश, कला, आवेग, पूर्णतम आणि परिपूर्णतम असे 6 प्रकार पडले. मी छाती ठोकपणानं सांगू शकेल, भागवताच्या यादीमध्ये प्रकारामध्ये पाडलेली संख्या 6. त्या 6 अवतारापैकी कोणत्याही एका अवताराचं जर आपण उदाहरण पुढे घेतलं तर आपल्या प्रकर्षानं हे लक्षात येतं की त्या अवतारासाठीचं प्रयोजन हे निश्चित ठरलेलं आहे. ते धोरण अगोदर त्या ठिकाणी ठरलेलं आहे आणि नंतरच अवतार झालेला आहे. एकच अवतार आपण लक्षात घेऊ. कोणता अवतार? ऐका. एक आरती आहे, त्याच्यात वर्णन आलेलं आहे. दाढे धरुणी पृथ्वी नेता वराह रूप होशी. दाढे धरुणी पृथ्वी नेता वराह रूप होशी. प्रल्हादा कारणे स्तंभी नरहरि गुरुपुरुषी. स्तंभी नरहरि गुरुपुरुषी. आरती सप्रेम जय जय विठ्ठल परब्रह्म. आरती सप्रेम जय जय विठ्ठल परब्रह्म. दाढे धरुणी पृथ्वी नेता वराह रूप होशी. हिरण्याक्ष नावाच्या राक्षसानं पृथ्वी आपल्या दाढावर उचलली, ती पृथ्वी त्यानं रसातळामध्ये नेली. पृथ्वीच्या विस्ताराचं कार्य चालू असताना रसातळाला गेलेली पृथ्वी देवतांनी बघितलं, त्राही त्राही करू लागले. भगवंताचा धावा केला.
आगाये करुणा करा. भगवंता धाव पाव पांडुरंगा, भगवंताचा धावा केला आणि देवाचा धावा केल्यामुळे भगवान परमात्म्याचं प्रागट्य झालं. भगवान आले आणि देवाचा एक नवा अवतार झाला. कोणता? वराहाच्या रूपानं. विचारलं वराहाचा अवतार कशा करता? उत्तर एकच सापडतं. हिरण्याक्ष नावाच्या दैत्याला मारून पृथ्वीला तिच्या मूळ ठिकाणी स्थिर करण्याकरता. बस एवढंच आहे. मला सांगा, तुम्ही सगळे शास्त्र उघडा, सगळे शास्त्र उघडा, त्या वराह अवताराचं पुन्हा कुठेही काही वर्णन सापडत नाही. त्यांनी जे काम केलेलं आहे तेवढंच. काय? पृथ्वी रसातळातून काढली आणि तिच्या मूळ जागी नेऊन ठेवली. याच्या व्यतिरिक्त वराहाचं वर्णन पुन्हा कुठेही आलेलं नाही. अर्थात उद्देशापुरतं कार्य करणं आणि थांबून घेणं, पण ज्या उद्देशानं आलेलो आहोत तो उद्देश पूर्ण करूनच जाणं हे देवाची लक्षणं आहेत. आणि संतांची सुद्धा अगदी साधर्म्य खाणारी आहेत. अर्थात संतांची लक्षणं सुद्धा यात मिळती जुळती आहेत. संत सुद्धा आपलं कार्य पूर्ण करूनच जात असतात, किंबहुना कार्याची पूर्ती करण्याकरताच येत असतात. त्यातलंच कार्य जी गीता भगवान परमात्माने अर्जुनाला कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर सांगितली. प्रयोजन सगळ्यांना माहिती आहे. महाभारताचं युद्ध उभं राहिलं, युद्धाचं कारण सगळ्यांना माहिती आहे. आपलं ते आपलं म्हणलं पाहिजे आणि दुसऱ्याचं ते ज्याचं त्याला दिलं पाहिजे. पण आपलं तेही आपलं आणि दुसऱ्याचं तेही आपलं, अशी धारणा जिथे निर्माण होते तिथं महाभारत घडत असतं. आणि ते महाभारत घडलं, सगळ्यांना इतिहास माहिती आहे. आंधळ्या धृतराष्ट्राच्या मनातला विचार श्रीमद भगवद्गीतेच्या पहिल्याच श्लोकामध्ये दिसून येतो. मामका पांडवाशैव किम कुर्वत संजय. माझे पोरं आणि पंडू राजाचे पोरं, हा दुजाभाव त्याच्या अंतःकरणामध्ये तो पहिल्या श्लोकात दिसून येतो. आणि या दुजाभावातून उभं राहिलेलं ते जे काही अशा प्रकारची युद्ध सदृश्य परिस्थिती आहे, आणि ती परिस्थिती हाताळत असताना अर्जुनाने आपल्या डोळ्यांनी पाहिलेलं जे काही भवंडर आहे, आपल्या डोळ्यांनी पाहिलेलं जे विद्रोही स्वरूप आहे, आणि त्याने अर्जुनाच्या अंतःकरणामध्ये निर्माण झालेली जी अवस्था आहे की अर्जुन हातामध्ये शस्त्र धरायला तयार नाही. पहा, अर्जुनासारखा गांडीवधारी पुरुष, धनुर्धारी वीर योद्धा, की ज्या अर्जुनाला देवादिकाच्या सोबतीनं युद्ध करायला लावलं तर देवतांचा पराजय होईल इतकं ज्याचं सामर्थ्य, असा तो पार्थ आपल्या पुढं गोत्रच पाहतोय आणि त्याचं अंतःकरण खिन्न होतं. आपल्याला माहिती आहे सगळ्यांना. आणि अर्जुन युद्धाला नकार देतो. अर्जुन युद्धाला नकार देतो. भगवान म्हणतात, अर्जुना झालं काय? म्हणले, देवा काही झालं तरी चालेल, ब्रह्मगोळ भंगाला गेलं तरी चालेल, आकाश अंगावर पडलं तरी चालेल, पृथ्वी नष्ट झाली तरी चालेल, परी मी हातामध्ये शस्त्र धरण्याचं धाडस धैर्य करू शकत नाही. अर्जुनानं सांगितलं, नाही करू शकत मी. का? आणि मग अर्जुनाला एक एक गोष्टी मोहाच्या नजरेतून दिसू लागल्या. मातुळ, गोत्रज, आजे पंजे, गुरु शिकवणारे, सांभाळणारे, लालन पोषण करणारे, लाड पुरवणारे आपल्या रक्ताच्या नात्यातली माणसं दिसू लागली. तेव्हा अर्जुनानं सांगितलं, मी युद्ध करू शकत नाही. ऐकताय ना तुम्ही? सावधानतेनं ऐका. अर्जुनानं सांगितलं, मी युद्ध करू शकत नाही. भगवान म्हणतात, अर्जुना तू युद्ध केलं पाहिजे. अर्जुन म्हणतो, देवा मी युद्ध करणं म्हणजे माझ्या स्वजनांचा, परिजनांचा, माझ्या गोत्रजांचा, माझ्या गुरुजनांचा वध करणं आणि महापातकाचं भागीदार होणं. भगवान म्हणतात, अर्जुना असं तुला वाटतं रे? भगवान म्हणतात, अर्जुना असं तुला वाटतं की तू मारल्यानंतर हे सगळं पाप तुझ्या माथ्यावर बसणार आहे, पण प्रत्यक्षात अर्जुना तसं काही नाही. बरं, हंता आणि हंतार मी आहे, जन्म देणारा आणि मारणारा, मरत असताना मरणाऱ्याला सुद्धा तारणारा मीच आहे. तुझ्या हातात काय अर्जुना? हे सगळं मीच करणार आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे. जेव्हा भगवान अर्जुनाला खडे बोल सुनवतात, अर्जुनाचा विश्वास बसत नाही. घरच्या डॉक्टरना औषध दिलं की गुण येत नसतो. काय? घरच्या डॉक्टरनी इंजेक्शन दिलं की गुण येत नसतो. गोळी औषध दिलं की, म्हणजे अहो साधं गणित आहे. जुने लोक म्हणायचे की कान म्हणे सोनारानेच टोचले पाहिजे, गोड वाटतं जरा. सोनाराने टोचले का नाही, ते बाळ्या बुगड्यावाल्याने टोचले की तकलीफ होते, नको म्हणते. जरी झाली नाही तर तशी मानसिकता आपली होते. भगवान परमात्मा अर्जुनाला समजून सांगतात, अर्जुना अरे काही नाही रे, हे तू मारणारा नाही रे, मारणारा मी आहे, तारणारा मी आहे. आणि मग अर्जुन ऐकायला तयार नाही. अर्जुन म्हणतो, देवा
मी मारलं लागेल. भगवान म्हणतात कसं समजून सांगू रे अर्जुना तुला, हा तू मारल्यानंतर तुला पाप लागत नाही, हे मी बोलतोय, केशव बोलतोय, युगंधर श्रीकृष्ण बोलतोय, आणि माझ्या बोलण्यावर तुझा विश्वास नाही का? समजून घेतलं पाहिजे अर्जुना तू. अर्जुन म्हणतो देवा तुझ्या बोलण्यावर विश्वास आहे, पण म्हणलं की विश्वास संपुष्टात येतो. पण म्हणलं की विश्वास संपुष्टात येतो. एखाद्या तीर्थाला गेला एखादा माणूस, त्यांनी प्रसाद आणला, म्हणलं महाराज घ्या प्रसाद. पण प्रसाद जर जहिरी असला, प्रसादात सुद्धा प्रकार आहे. काही प्रसाद सुद्धा जहरी असतात, आहे की नाही? काही सुगंध सुद्धा जहरी असतात. तू एखादं फुल आहे ना, एखाद्या फुलाचा सुगंध कसा मनमोहक असतो, काही फुलांचा सुगंध मादक असतो, आणि काही फुलांचा सुगंध विक्षिप्त असतो. काही फुलांचा सुगंध घेतल्यानंतर माणसं बेशुद्ध सुद्धा पडतात. आता फुलाच्या ऐवजी आपण सेंटवर येऊ, आहे की नाही? काही सेंटचा सुगंध प्रसन्नता आल्हाद देणारा असतो, काही सेंटचा सुगंध आता हे खाली बसलेल्याकडे ते म्हणजे इडी झाली काय करून, कसं काय हसायला लागली, कारण शेंट खालच्याला माहितीच नाही ना. काय करा महाराज, चला त्याच्यावर नंतर बोलू आपण त्याच्यावर. हा तसं महाराज लक्षात घ्या. विठ्ठला विठ्ठला थोडस विषयांतर होईल, मुद्द्यावर या. भगवान अर्जुनाला समजून सांगतात हे सगळं मीच करणार आहे, तो ऐकू. अर्जुनाचा विश्वासच बसना. मी काय सांगतोय, प्रसाद आणला आणि प्रसाद दिला, घ्या खाऊन म्हणलं की काही चटकन खातात, पण काही तुम्ही आणलेला प्रसाद आहे, चांगली गोष्ट आहे, पण काय नाही, मी आत्ताच आपलं गोड खाल्लं होतं, म्हणजे पण आलं की समजायचं प्रसाद देणारावर घेणाराचा विश्वास. भगवान म्हणतात अर्जुना तुला कळत नाही का रे, मी सांगतो ना हे सगळं माझंच आहे, मीच निर्माण केलेलं आहे, हे सगळं माझ्यामुळं घडतंय, तुला याच्यात काही वेगळं करायचं नाहीये, हे सगळं माझ्या इच्छेने घडतंय. तो हातात शस्त्र धर. अर्जुन म्हणतो देवा धरलं असतं मग अडचण काय, तुझा माझ्यावर विश्वास नाही का? खरं सांगू का दादा, ज्ञानेश्वरीची समीक्षण शास्त्रींच्याच मुखातून ऐकायची. काय शब्द पडतात महाराज बाहेर. तुझा माझ्यावर विश्वास नाही का? अर्जुन म्हणतो आहे ना देवा, पण म्हणलं की विश्वास संपतो. भगवान म्हणतात बोल बरं मोकळं काय? नाही म्हणलं देवा आपल्याच्याने हे होणार नाही का? मग तो सांगतो हे मी केल्यानंतर पुढच्या 1000 पिढ्या माझ्या नावाने बोंबलतीने यांनी गोत्रज मारले. या मोहातून अर्जुनाला बाहेर काढण्यासाठी भगवंताला जे लाघव करावं लागलं, अर्थात भगवंताला जे प्रयोजन उभं करावं लागलं, आणि भगवंताने अर्जुनासाठी जे केलं आणि ते करत असताना जे बाहेर आलं ते गुह्य ज्ञान म्हणजे काय? म्हणजे गीता. विठ्ठला 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 निमित्त मात्र अर्जुनाला केलेलं आहे. माऊली बोलतात तैसे अर्जुनाचे निव्याजे, गीता प्रकाशोनी श्रीराजे, संसारा एवढे थोर ओझे पिढीले जगाचे. अर्जुनाचं निमित्त केलं फक्त, परंतु संसाराच्या मोहामध्ये गुंतलेल्या असंख्य जीवाला त्या संसार चक्रातून बाहेर काढण्यासाठी जी उभी केली ती गीता आहे. अर्जुन फक्त निमित्त आहे महाराज. अर्जुन जसा त्या मोहातून बाहेर पडत नाही ना, तसं आपण सुद्धा मोहातून बाहेर पडत नाही. आपली परिस्थिती पाहना, दिंडीत जायचं म्हणलं तरी 50 वेळा विचार करतो आपण. मी काही जुने दृष्टांत सांगत बसणार नाही की म्हातारीला म्हणलं दिंडीत चालन, ती म्हणली नातीचं पाहते आणि पोराचं पाहते, ते नाही सांगत. अहो एखाद्या तरुणाला म्हणाव ना, अरे बाबा दिंडीत चालला, तो म्हणतो आला असतो, पण कसं आहे मंडळीचा विचार घ्यावा लागेल. पहा, मंडळीचा विचार घेतला पाहिजे. काही ठिकाणी मंडळीचा विचार घेतला पाहिजे आणि काही ठिकाणी मंडळीचा विचार त्यागला पाहिजे. काही लोकांनी मंडळीचा विचार घ्यायला पाहिजे होता तर घेतला नाही आणि हानी झाली, आणि काहींनी जिथं घ्यायला नको होतं तिथं घेतला. लक्षात घ्या, तिथं सुद्धा हानीच झाली. गणित असं आहे, यांचा विचार कधी कधी दोन्ही बाजूनं सुद्धा हानीच करीत असतो बरं का. उदाहरण रामायणातलं आहे. रावणाने मंडळीचा विचार घ्यायला पाहिजे होता, मंडळी विचार द्यायला तयार होत्या, म्हणजे पत्नी विचार द्यायला तयार होती, समजून सांगत होती. काय झालं, माता वैदेही जानकीला लंकेमध्ये आणलं आणि लंका विक्षिप्त झाली. लंकेचं सगळं सूत्रवत संचलन बिघडलं. आणि मग मंदोदरी सांगते, मालक कशाला आणली ती सीता? हे जय पासून आणली जनक बाळा,
जये पासून आणली जनक बाळा, तय पासून गेली लंकेची कळा. असं भावार्थ रामायणामध्ये नाथबाबांनी वर्णन केलं. ज्या दिवशीपासून ही सीता नावाची बाई लंकेमध्ये आली त्या दिवशीपासून लंकेतली माणसं सुखी नाहीत. वरदानच होतं महाराज तिला. तुम्हाला कथा माहिती की नाही मला सांगता येणार नाही. पद्माक्ष नावाचा राजा होता आणि त्या पद्माक्ष नावाच्या राजानं लक्ष्मीच्या प्राप्तीकरता तपश्चर्या सुरू केली. लक्ष्मी लागत नाही असा माणूस नाही जगात. प्रत्येकाला लक्ष्मीची हाव आहे. अगदी माया सगट, मी सुद्धा त्याला अपवाद नाही. लक्ष्मीची हाव प्रत्येकाला आहे. इच्छा अपेक्षा प्रत्येकाला ते मिळावे असं वाटत असतं. म्हणून पद्माक्ष नावाच्या राजानं लक्ष्मीच्या प्राप्तीकरता तपश्चर्या करायला घेतली. साधूनं विरोध केला. साधूनं सांगितलं लक्ष्मी सोडून सगळं माग, त्याच्याकरता तपश्चर्या करू नको. का? लक्ष्मी चंचल आहे म्हणले. पैसे येणं सोपं आहे, लक्ष्मी मिळणं सोपं आहे, पण तिला पचवणं लय कठीण. काय काय माणसांना कमी दिवसात लक्ष्मी भेटली पण पचवता येणं डिंगरली ते. आणि अशा डिंगरलेल्यांना नीट कराय करता महाराज कोरोना आला. कोरोना कोणा करता आला? कोरोना जिराय करता आला. कोणाची जिरवायला आला? व्यापाऱ्याची जिरवायला आला, शेतकऱ्याची जिरवायला आला, कष्टकऱ्याची जिरवायला आला, काष्टकाराची जिरवायला आला, दुकानदाराची जिरवायला आला, अधिकाऱ्याची जिरवायला आला, महाराजाची जिरवायला. आपण कशाला सोडायचं त्याच्यात? आमचं बी गणित लय टाईट झालं. मग 50 घेईन, कथा घ्यायची 2 लाख घेईन. मी माझं सांगतो, मी मागतो म्हणून म्हणतोय. आमचंही झालं ना महाराज. एवढे लोक विक्षिप्त झाले होते, कोणीच कोणाला माना नाव. शेतकरी शेतकऱ्याच्या धुंदीत, व्यापारी व्यापाऱ्याच्या धुंदीत, महाराज महाराजाच्या धुंदीत, अधिकारी अधिकाऱ्याच्या धुंदीत, सगळे ज्याच्या धुंदीत गाऊ. बस बस तेवढंच. बेधुंद झाले होते सगळे. आला की नाही कोरोना, केलं लॉकडाऊन. येडे झाले. पहिल्या 8 दिवसात तर कोरोनाचा मलाच काही कळना महाराज. योगेश दादा पहिलं गणित पांगलं जेवणात. घरी जाऊन बसलं आपलं जेवणात सार्वजनिक भाजी घरातली. ताटात आली का आपण तोंड वाकडं करत. बाईन म्हणायचं सापत्याला निघा, तोंड वाकडं करू नका. खाना संत खा, तोंड वाकडं करू नका. 8 दिवस मिळत ना, काय करावं कळना. रात्री 2-2 वाजेपर्यंत जागायची सवय, रातची झोप आहे ना. बरं रात्रीची जर झोप घ्यावं तर दिवसा कर म्हणा. एवढा परेशान झालो मी. पण मला पर्याय होता, शेती होती म्हणून मी शेतीमध्ये इकडं तिकडं चुटबुट करत राहिलो. एवढंच नाही, एक दिवस तर मी गायी सोडल्या. गायी आमच्या चारत अशा रस्त्यावर आणल्या रोडवर. तुमचा रोड गेला ना, आमच्याच गावातून येतो. रोडवर आणल्या आणि गायी चारत बसलो. पण बरं वाटलं जरसं गायी चारता. 2 जण मोटरसायकलवर चालले होते. मोटरसायकलवर त्या मागच्याने माझ्याकडे पाहिलं, ते पुढच्याला म्हणते, मागचं त्याचीच भाषा सांगतो बरं का. ते मागचं पुढच्याला म्हणतो, राम भाऊ गधडच्या कीर्तन बंद झाले तर ढोराय मागं आली. ही बी आफत झाली. लोक लय खाते. त्या दिवशी गाई मध्ये नेऊन बांधल्या, पुन्हा सोडल्या. लोकांचं गणित लय अवघड. हा पण ऐका, पांगलं की नाही महाराज. 8 महिने येडे झाले. मला फोन करायचे, का कीर्तन चालू होते बाबा? मला काय जण म्हणायचे, बाबा कीर्तन का चालू होते? मी म्हणलं कीर्तन का बंद आहे? खरंय का खोटं आहे? कीर्तन काल बंद नव्हतं, कीर्तन आज बंद नाही, आणि कीर्तन उद्या सुद्धा बंद नाही. कीर्तन बंद नव्हती लॉकडाऊन मध्ये, पाकिट बंद होती. कीर्तन चालूच होते. श्वासाच्या प्रत्येक गणिताला म्हणजे मापनाला श्वास आणि उच्छ्वास आपण घेतो तेव्हा ओम आणि सोहम नावाचा जप होत असतो. हा जप सुद्धा कीर्तनाचा एक भागच आहे, नामसंकीर्तनाचा एक भाग आहे. आणि तुम्हाला सांगू का, हे जग जे टिकलं ना महाराज थोड्याफार प्रमाणात, हे फक्त त्या नामसंकीर्तनावर, त्या नामाच्या बळावर टिकलं, पुण्याच्या बळावर टिकलं. खरं सांगू का, भारतभूमी किती पुण्यवान आहे याची प्रचिती आपल्याला कोरोनात आली. इटली सारखा देश, अमेरिकेसारखा देश, जिथं माणसाचे ढिगार रचले प्रेताची, एवढी माणसं मेली. आपल्याकडे कोरोना आला, लोकांना महाराज उगाळून पिला कोरोना. होती कोणाला भीती ना, अजून बी आहे का? तुम्हाला काय वाटतं कोरोना गेला का? कोरोना गेला असं वाटतं का? नाही, अजून नाही जाणार. तो ते सेंचुरी पूर्ण करून जाईल. तो टार्गेट घेऊन आलेल कोणाला उचलायचं. ज्याला उचलायचंय ना, सगळे फुगीर संपवणार तो फुगीर. तुम्ही कोरोनाची यादी पहा ना. कोरोनात कोणते माणसं मेले? चांगले माणसं नाही मेले, खौट मेले. मग खौट चांगले नाही मेले.
एक नंबरचे खौट, कोणाला चांगली म्हणत नव्हते, कोणालाच काही मोजित नव्हते. महाराज आपलं एवढं वजन आहे म्हणे पंचकृषीत, आपला हात धरीत नाही कोणी. देवान पॉझिटिव्ह केला, जालन्याला तिकडच फुकला तर हात नाही लावू द्याला. कोरोना कोणाची जिरिली, कोणाच नाही जिरिली. अरे शेतकरी बाप्पा बाप्पा एवढे कामाच्या आहारी गेले होते विठ्ठल बाबा. आहो महाराज आऊत धरलं शेतामध्ये तर बैलाला पाणी पाजेपर्यंत सुद्धा मुसके सोडित नव्हते. बैलाला पाणी मुसक्या सगळं पाणी पाजायचे. देव म्हणला तुमची जिरी तो. असं फिरवलं देवानी चक्र. पोळ्याच्या दिवशी माणसाला मुसकेन बैल मोकळे. खरं होतं फिरेल चक्र. कोणाचं? आम्ही इतकेच घेईन पांगिलं 8 महिने काहीच नाही. काय करावं काय करावं. आणि आता बी सांगू महाराज, आता जास्त पैसे घेणारच कीर्तन नाही चालू. लोक म्हणते नको बाबा गरीब गरीब आहे आपलं म्हणून मोठा महाराज नको. मग आता काही काही ठिकाणी अशी वेळ आली असलं सांगा बरं करून घेऊ. सगळ्याची वेळ येते महाराज, कोणाची वेळ आली नाही. पुरुषांचं झालं, शेतकऱ्याचं. महिला वर्ग, आमच्या गावची समिंद्रा काकी, तिच्या मोठ्या पोरात लग्न झालं तर अशी त्वऱ्यात होती महाराज. तिने 10 लाख रुपये हुंडा घेतला. डॉक्टर होतं ते. 10 लाख रुपये हुंडा घेतला आणि लग्नाच्या दिवशी त्वरा बाबा बाबा 3:30 वाजले तरी नवरदेव नवरी निघाला. मी हिवलो. मी म्हणलं समिंद्रा काकी आटप ना बाप्पा. ती म्हणली पाय धुवायचे राहिले ना, तुला काही कळतं नाही. मी लगेच चटकून गेलो आणि मी वरमाईल म्हणलं समिंद्रा काकीच पाय धुवून घ्या. समिंद्रा काकीला बोलायला गेलो. म्हणलं काकी चाल ना घेन पाय धुवून. मला म्हणते तू 1.5 दिवसात महाराज झाला आणि शहाणा होऊन माझ्याकडे आला. मी काय अशी येत असते म्हणजे पाय घड्या थरणं पडतात. त्याला म्हणलं असं आहे का. मी वरमाईकडे गेलो आणि म्हणलं मामी, आता मुलगा माझा मित्र होता, म्हणलं मामी. ते म्हणलं समिंद्रा काकीला पाय घड्या टाका त्या आनंद पाय धुवून घ्यान करा. म्हणलं चटकन वकळं थंडी वाजायला लागली ना. ती बाई मला म्हणली महाराज आमच्याकडे म्हणजे कावा धरणच ते आटपले म्हणजे आमच्याकडे काही पाय घड्या की घड्या टाकीत नाही. मी म्हणलं मामी तुमच्याकडे टाकीत नाही पण समिंद्री लई खवटी म्हणलं. भलती बांडबाई म्हणलं तिच्या नादी नका जाऊ. तुमच्याकडे जर साड्या गिड्या नसन माय धोत्रा आथरा समिंद्रीला आणा. आथरल्यान साड्या समिंद्रीने यावक नाही मला. आथरल्यान साड्या यावक नाही तिनं. साड्या आथरून आले. मी बोलवायला गेलो. म्हणलं चाल ना काकी अशी नसती येत म्हणे मला वाजित नेणं पडन. म्हणलं तुला वाजिनार जाल मला यायचं आहे. तुला वाजच कोणाची टाप. ती म्हण मला वाजित नेणं पडन. मी म्हणलं तो गाण्या दारू पिऊन झोपला तो काही उठायच्या नादात दिसत. मी एक पिपाणीवाला पांग पांग करत नेली समिंद्री. तिनं वाद्याच्या गजरात पाय धुतले. पण लग्न निघता निघता योगेश दादा मी म्हणलं समिंद्रा काकी तू बिलय चलती. म्हणलं लय गाजेली तो. मला काय म्हणली माहिती आहे का. मला म्हणली महाराज येतं काही नाही लहान्याचं लग्न राहिलं तू नेव्ही मध्ये. काय म्हणली मला. लहान्याचं लग्न राहिलं तू नेव्ही मध्ये. याचं लग्न केलं तर कमीच हुंडा घातला आणि पाहुण्यानं मंडप बी काय लावला म्हणे पत्तर वाळ्या. असं ती म्हणली बरं. लहान्याचं लग्न करीन तर ओपन मंडप लावीन म्हणे. काय ओपन मंडप आणि इतके घेईन म्हणे ईस. मी देवाला म्हणलं गणपती बाप्पा याच्याकडे फिरून पाय. ते नेवीत होतं 6 महिने ड्युटी 6 महिने सुट्ट्या. ते सुट्ट्या काढून लग्नाला आलं आणि त्याचं लग्न ठरलं. नेमकं लग्न ठरलं आणि कोरोना आला आणि लॉकडाऊन लागलं. लहानच लग्न गुतलं कोरोनात. मग लहान म्हणे मला सुट्ट्या कमी लवकर उरकून घ्या. समिंद्री कुठं ऐकती. ती म्हण नाही बाप्पा लग्न मोठं कर नाही. 2-3 जणांनी दठ्ठ्या दिल्या म्हणे गपचिप शहाणपणा करू नको. टाईम खराब आहे. पोलीसवाले धरू राहिले ते बी होतं की नाही माहीत नाही. पटकन करून घे. आणि मग लहान्याचं लग्न. समिंद्री म्हणायची ओपन मंडपात लग्न. लहान्याच लग्न लागलं बकळडीस पात्रात. लहान्याचं लग्न बकळदीच्या पत्रात. उन्हाळ्याचे दिवस मोठ्या फाळास नागरान नागाटी करेल आणि कमरा एवढ्या ढेकळं गेलं. 2 ढेकळ्यात मध्ये समिंद्री बसून अक्षदा फेकते. अरे मी म्हणलं समिंद्रा काकू ओपन मंडप कुठे आहेत. मला म्हणते मेल्या गपची पैस ना पोलीसवाले येईन ना म्हणे. मेरे दाता के दरबार में हर लोगों का खाता. दरबार में हर लोगों का खाता. दरबार में हर लोगों का खाता. जो भी जैसा कर्म करेगा वो वैसा फल पाता. जो भी जैसा कर्म करेगा वो वैसा फल पाता. दाता के दरबार में सब लोगों का खाता. मेरे दाता के दरबार में सब लोगों
काही करू द्या त्यांनी. म्हणून लक्षात घ्या, कोरोना आला होता, आपली जिराय करता आपला मुद्दा हा चालला होता. भगवंत हिशोब प्रत्येकाचा घेत असतो. अर्जुनाला त्या समस्येतून बाहेर काढण्याकरता भगवंतानी काय केलं, गीता सांगितली. आपला मुद्दा काय चालू होता, मोहातून बाहेर काढण्याकरता. आज आपल्याला मोह नाही अशी अवस्था आला होता. रामायणामध्ये कथा आली, जयेपासून आणली जनक बाळा, तयेपासून गेली लंकेची कळा. मंदोदरी सांगते रावणाला की महाराज, ज्या दिवशीपासून सीता आली त्या दिवशीपासून लंकेचं स्थैर्य गेलं, हिला परत नेऊन घाला. जर रावणानं परत नेऊन घातली असती सीता, लंकेचा विनाश झाला असता. बायको चांगलं सांगत होती पण रावणानं ऐकलं नाही. आणि दुसरं, एका बाईनं थोडं अपरोक्ष सांगितलं पण ते राजा दशरथाने ऐकलं. मला सांगा, हानी झाली का लाभ? हानीच झाली. विठ्ठल विठ्ठल एवढा मोह आहे आपल्याला प्रपंचाचा. पंढरपूरला जायचं म्हणलं तरी बायकोची परवानगी लागते. काय धाक आहे महाराज. इकडचं नाही माहिती मला. परवा एका ठिकाणी पती पत्नी घरात बसलेले, बाई आश्रमातल्या घरातून आली आणि दरवाजात उभी राहून नवऱ्याकडे पाहिलं आणि म्हणली, असं केलं, फक्त असं केलं की ते लगेच चटकन पुढे गेलं. ते म्हणलं काय? बाई म्हणली काय नाही, बोटाची पावर चेक करत होते म्हणे किती घेत. काय धाक असतो. येल म्हणलं चाल ना पंढरपूरला. ते म्हणलं बायकोला विचारतो मी. मग मी म्हणलं विचार ना. दुसऱ्या दिवशी भेटलो, म्हणलं चालत नाही पंढरपूरला, दे ना मोह सोडून सगळा, चाल ना वारीत. तो म्हणलं महाराज येईल विचारायचं राहिला. म्हणलं 2 दिवस झाले ना, एवढे दिवस असते कुठं, चाल बरं म्हणलं घरी. तर म्हणलं नाही, उद्या विचारीन ना. तिसऱ्या दिवशी भेटलं, म्हणलं झालं का? म्हणलं महाराज ते आपलं, म्हणलं नाटकं नको करू, तुझ्यात हिंमतच नाही म्हणलं गड्या बायकोला विचारत. तो मला महाराज घाबरतो काय मी, माझ्यासोबत चाला बरं. असं गेलो महाराज हवेत आणि बायकोला आवाज आला, ऐ ऐकते का? असा आवाज द्याला बायको. मी म्हणलं आता हे विचारतं, याने ऐकते का म्हणलं, किती धावूनच आली. काय हे म्हणलं काय नाही, किराणा संपला, ते आणू का? महाराज प्रपंच सुटत नाही आपल्याला, गणित तर खरं हे. आणि त्या प्रपंचातून मुक्त होण्याकरता तैसे अर्जुनाचे निव्याजे. गीता प्रकाशोनी श्रीराजे, संसारा एवढे थोर ओझे फेडिले जगाचे. गीता उभी त्याच्याकरता केली की या प्रपंचाच्या रहाटातून आपली कायमची मुक्तता व्हावी. होते का? त्याचंच प्रमाण अभंगाच्या पहिल्या चरण. गीता 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 वाचे मनाती. 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 गीता गीता वाचे मनाती. गीता 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 वाचे मनाती. गीता 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 वाचे मनाती. गीता 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 वाचे मनाती. नाही पुनरावृत्ती तयानरा. नाही पुनरावृत्ती तयानरा. नित्य नेमवाचे वदताक्षरे. नित्य नेमवाचे वदताक्षरे. नाही पुनरावृत्ती तयानरा. नाही पुनरावृत्ती तयानरा. अभंगाच्या पहिल्या चरणात त्या प्रमाणानं पुष्टी केली. गीता 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 वाचे जे म्हणते नाही, पुनरावृत्ती तयानरा. शंकाय विचारा. सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा. अखंड हरिनाम सप्ताह सुवर्ण महोत्सव. चांदाई एक्को, तालुका भोकरदन, जिल्हा जालना. दिनांक 23 डिसेंबर 2020 ते 30 डिसेंबर 2020. श्री ज्ञानेश्वरी पारायण तसेच अखंड हरिनाम सप्ताह. विनीत समस्त ग्रामस्थ मंडळी, चांदाई एक्को, तालुका भोकरदन, जिल्हा जालना. प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर.